तलोजा MIDC स्थित प्रतिष्ठित कंपनी के रूप में दीपक फर्टिलाइजर कंपनी मानी जाती है। इस कंपनी का टर्नओवर इस साल 2400 करोड़ तक गया है। कंपनी के इस फायदे में कामगारों की भी उतनी मेहनत और लगन है। ऐसे में कंपनी प्रशासन को कामगारों को जो सुविधा देनी चाहिए वो नहीं दे रही है। साथ ही 15 महीनों से वेतन वृद्धि का करार प्रलंबित है। कंपनी प्रशासन के मनमानी कारोबार के खिलाफ कामगारों में काफी आक्रोश फैला हुआ है। इसी आक्रोश के चलते 3 जनवरी से आंदोलन शुरू किया गया है। बृहस्पतिवार को कामगार नेता दादा सामंत ने उपस्थित रहकर कामगारों को संबोधित किया। काही आज अशी गोष्ट नाही आहे। आज सकाळी या लोकांनी आम्ही गेले 4 दिवस हे ठरवतो आम्ही कसं बंद करायचं, काय करायचं, व्यवस्थित इन्स्ट्रक्शन आम्ही देत होतो। या सगळ्या पाहिलेल्या आहेत आणि कोणाची ताकद नाही सांगायची ह्याच्यात काय चूक आहे म्हणून। 14 दिवस जो संपाचा नोटीसचा काळ असतो तो आम्हालाही असतो, मॅनेजमेंटलाही असतो। मॅनेजमेंटला तो कशासाठी वापरलाय? आज 100 गाद्या नेल्या, त्याच्यात सामान भरलाय आणि रोज ऑफिसरना त्या विचारा 24 तास तिथे बसवून ठेवले। हे मॅनेजमेंटने वापरले। आम्ही बाहेर राहून व्यवस्थित इन्स्ट्रक्शन्स देऊन त्याप्रमाणे पाळल्यात आणि 100% संप घडून आणलाय। 100% मॅनेजमेंट हॅज फेल्ड। 14 दिवसात मॅनेजमेंट त्यांची अक्कल असेल 50 लाख पगार घेणाऱ्यांची आणि कोण म्हणतो 1 कोटी घेत आहेत म्हणून, ते ह्या मालकांना तर ओळखलं पाहिजे कोण आहेत ते ओळखा। म्हणून आले एजंट काय ते गुंडही आणलेत तुम्ही, तेही बाहेर गेले आज। तेव्हा कुठला एक रस्ता ह्यांना ठेवलेला नाहीये, एक रस्ता तरी सुद्धा इथे तुम्ही विजिलंट राहा। काय आणखी चाल हे खेळतात तर आपण बघू, तयारी ठेवू, काय हरकत नाही आहे। आणि पुन्हा एकदा मात्र जाहीरपणे सांगतोय की शांततेने हे आपल्याला पाळायचं आहे। कोणीही उगीच गरम डोकं होऊन व्हायलंट डेमॉन्स्ट्रेशन, कोर्ट म्हणतं त्याला व्हायलंट डेमॉन्स्ट्रेशन करू नये। आता आपण एवढं डेमॉन्स्ट्रेशन इथे करतो सकाळपासून संध्याकाळपर्यंत, लिगल आहे, पण ते जरा व्हायलंट झालं की हे पोलीस तुम्हाला उगीच हे त्रास द्यायचे। पोलिसांचं सहकार्य आहे, त्यांनाही माहिती आहे की आम्ही शांततेने चाललो, आमची बाजू 100% हो।